विनायक म्हात्रेचा सर्वाधिक मोठा रोल. वेल प्लेड आणि पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सामनावीर आणि सामनावीरासाठी 2 लाख रुपयाचं डिस्काउंट वाउचर. अवंत हाइट्स यांच्या वतीनं आणि ॲक्वा पॅलेसचं ते फ्री पास. ओके, सो फायनली मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आलेला आहे. 3 असे खेळाडू जे खेळाडू हिट करण्यासाठी तुम्ही तयार करायचे आहेत. 3 खेळाडू सायबा, 3 खेळाडू आई बारुंडा 11 आणि 3 खेळाडू JKCC अर्नाळा. 3 खेळाडूंसाठी सूचना बघा. आई बारुंडा 11, आई बारुंडा 11, आई बारुंडा 11. तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय, आपण ऐकत नाही आहात. तुम्हाला नाही कळणार तर परत परत आम्हाला सांगावं लागेल. सो पहिला ऐकून घ्या, त्यानंतर स्ट्रॅटेजी प्लॅन बनवा, काही हरकत नाहीये. सो 3 प्लेयर असतील. 3 प्लेयर, त्या 3 प्लेयरना पहिली संधी देण्यात येणार. तिन्ही संघांकडून 3-3-3. इथे बॉल ठेवला जाणार आहे यष्ट्यांच्या मागे आणि खेळाडूने समोर जी लाईन आहे पॉवर प्लेची त्याच्या मागून धावत यायचंय. धावत येऊन तो बॉल घेऊन असा पुन्हा जाऊन तिथून हिट करायचं स्टंपला. जितके जास्त ज्याचे हिट तो फायनल मध्ये दाखल. आणि जर का स्कोर लेवल झाला क्लियर आहे. सॉरी नाही, टाइम नाही काय, पण स्पीड मध्ये तुम्हाला जाऊन तुम्हाला चालायचं नाही आहे, धावायचं आहे आणि त्यानंतर हिट करायचं आहे. 3-3 प्लेयर तयार ठेवा. JKCC अर्नाळा 3 प्लेयर, आई बारुंडा 11 3 प्लेयर आणि टीम सायबा 3 प्लेयर. आता बॉलचा पॉइंट कोणता आहे ते मी तुम्हाला सांगतोय. बॉल बघा, बॉल दिसला का? आशू पुन्हा एकदा तुमची टीम ऐकत नाहीये, तुम्हाला नाही समजणार तर मग परत सांगण्यासाठी जावं लागेल. बॉल एसटीच्या मागे ठेवला गेलाय. प्लेयर तुमचा धावत येणार ऑन साइड वरून, या बाजूने धावत येणार, बॉल घेणार, जाणार ऑफ साइडला आणि तिथून मारणार. आता त्या बाजूचा पॉइंट कोणता आहे? एकदा चेतन आपण तिथे जायचंय. ते 2 पॉइंट सांगायचे, कुठून बॉल मारायचा आणि कुठून धावत यायचंय. सो पहिला पॉइंट आहे, नीट लक्ष द्या. पहिला जिथे चेतन उभा आहे तिथून धावत यायचंय. आता चेतन त्या बाजूला जायचंय, धावत येऊन दाखवणार. हा डेमो बघा. हा बॉल घेऊन परत जायचं दुसऱ्या साईडला म्हणजे ऑफ साईडला आणि तिथून चेंडू मारायचा आहे. क्लिअर आहे? आई बारुंडा 11 क्लिअर झाला का? लाईनच्या मागूनच मारायचं आहे. टीम सायबा क्लिअर आहे? क्लिअर आहे. JKCC क्लिअर आहे का? तुमचे प्लेयर दिसत नाहीत. आता कॅमेरामॅन कोठे उभा राहणार? समोरच्या कॅमेराने समोरून कव्हर करायचंय. जो डाव्या बाजूला आहे त्यांनी डाव्या बाजूने कव्हर करायचंय आणि जो उजव्या बाजूला आहे त्यांनी उजव्या बाजूने कव्हर करायचंय. ओके, याच्यामध्ये फाऊल काय असणार आहे? जर का तुम्ही चेंडू मारताना तुमचा पाय लाईनला टच झाला तर तो फाऊल असेल. तुम्हाला लाईनच्या मागूनच फेकी करायची आहे. धावत येताना सुद्धा तुमचा स्टार्ट पॉइंट लाईनच्या मागून असावा. क्लिअर आहे? जास्त वेळ न घेता आपण सिक्वेन्स प्रमाणे घेणार आहोत. पहिला संघ जो क्वालिफाय झाला त्याला पहिली संधी. 1-1 येणार चेतन की 3-3 एकदाच? 1-1 येणार. 1-1-1 पुन्हा दुसरा नंतर तिसरा. जर का या सायकल मध्ये कोणाचा स्कोर लेवल झाला 2 संघाचा किंवा 3 संघाचा तर 1-1 संधी परत दिली जाईल. 1-1 संधी परत दिली जाईल. त्याच्यासाठी नवीन तुम्हाला 3 प्लेयर आणावे लागणार आहेत. क्लिअर आहे का? परत 3 प्लेयर चेतन राईट ना? सो स्टार्ट.
पहिला खेळाडू आई बारुंडे यांचा आपण यायचंय. तीन प्लेयर पहिले सांगायचे आहेत. पहिले तीन प्लेयर सांगा आणि ते समोर येऊन उभे राहतील. तीन प्लेयर तिन्ही सांगायचे. तीन तीन प्लेयर समोर येऊन उभे राहा. समोर समोर राहायचे तीन प्लेयर. जेकेसीसी तुमच्यासाठी सुद्धा समोरच यायचे. तुमचे तिन्ही प्लेयर समोर येऊ द्यात. रत्नेश, आकाश आणि अनुज हे तीन प्लेयर आहेत. करण, सागर आणि मुज्जू. इकडून जेकेसीसी तीन प्लेयर तिथे त्यांच्या जोडीला. आता पहिला कोण कोण जाणार आहे नावं सांगा. रत्नेश नाही, अनुज, करण बेराई, जेकेसीसी कोण. लाईट्स ऑफ प्लीज. लाईट्स ऑफ करायच्यात. रोहन पाटील पहिला आहे का. जे आहेत त्या सिक्वेन्स मध्ये उभे राहा. जो आहे पहिला त्याने पहिला उभं राहायचंय. करण उभा आहे बरोबर. रोहन आहे की परेश आहे. बरोबर सिक्वेन्स आहे ना तुमच्या तिघांचा. याच सिक्वेन्सने नावं घेतली जाणार आहेत. सो प्रेक्षकांना विनंती एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या तीन टीम साठी. आणि तीन टीमना आपण देणार आहोत शुभेच्छा. स्टार्ट करणार आहोत पहिल्या क्वालिफाय होणाऱ्या संघाकडून. सो फर्स्ट अटेम्प्ट करणारा मिस्टर काय झालं. रोहन आहे पहिला. नाही ते लास्ट क्वालिफाय झालेले मॅच नुसार क्वालिफाय झालेले. क्लिअर आहे आतापर्यंत. सो पहिला अनुज. मी तीन म्हटल्यानंतर आपण यायचंय. ओके. सो आशू काय बोलायचं बोलून की नाही तर मी स्टार्ट करतो. ओके तर स्टार्ट करूयात. सॉरी नाही पहिला क्वालिफाय असं घेतलंय. आयोजन कमिटीने निर्णय सांगितलाय. पहिला मॅच क्वालिफाय जे झालेत त्यांना सांगितलंय. जेकेसीने चालेल तुम्ही म्हणत असाल तर त्यांना पहिले देऊयात. जेकेसीची पहिला अटेम्प्ट. मग तुम्ही तिकडे या. तुम्ही दोघी इकडे या. तुम्हाला आहे त्या फ्लो मध्येच हा फेकी करायचे. लक्षात ठेवा. जर का चालत जाताना दिसलात तर फाऊल असेल. कॅमेरा चेक केलं जाणार आहे. ओके तो पहिला अटेम्प्ट रोहन करणार. क्लिअर आहे. सुरुवात करूयात. 1 2 3. पहिला हिट फक्त बेल जुळाली. दुसरा लाईन्सचा फाऊल आहे की नाही चेक करायचा आहे. चला चेक करूयात. कॅमेरामॅन प्लीज. सॉरी पुन्हा त्या एंडचा फाऊल चेक करायचा आहे. मुन्ना जयस्वाल थ्रो केला तेव्हाचा पाय लाईनला टच आहे का बघायचा आहे. पुन्हा एकदा बघा. पुन्हा एकदा स्टार्ट पॉइंट. बॉल घेतला त्यानंतर अरे झूम नको करू मित्रा. हा यस. एकदा पाय झूम करायचे. पायाला एकदा झूम करा. थ्रोच्या वेळचा पाय झूम करायचा. थ्रोच्या वेळचा. अरे इथला नाहीये.
इथे येस, इथे झूम करायचं आहे. दूध का दूध, पानी का पानी. सक्सेसफुल हिट आहे का पंच? डन. ओके, नेक्स्ट प्लेयर कोण आहे? आई बारोंडा 11 अनुज. तयार आहे? 1 2 3. लेट्स सी, याचा सुद्धा रिप्ले चेक केला जाणार आहे. प्रत्येक अटेम्प्ट मध्ये आपण चेक करणार आहोत. सो चेतन, इट्स अ फाउल. त्याने बॉल हातातला खाली आपटला. बॉल हातातला घेऊन डायरेक्ट हिट करायचं आहे. तुम्ही बॉल आपटलात. बॉल आपटायचा कुठेच काही उल्लेख नाहीये, पण डायरेक्ट हिट करायचं म्हटल्यानंतर बॉल तुम्हाला इथून घेऊन टाकायचा नाहीये कुठेच, त्याच फ्लो मध्ये तुम्हाला मारायचा होता. नेक्स्ट करण बेराई. 1 2 3. पहिला फेल. स्कोर आहे 1-0-0. नेक्स्ट अटेम्प्ट परेश दहीबावकर JKCC अर्नाळा कडून. तयार आहे परेश? 1 2 3. फेल. नेक्स्ट प्लेयर कोण आहे? रत्नेश मौर्या. आपलं काय किशो आहे तर आपण इथे सांगा, तिथे नाही. लाईन मध्ये कोण आकाश होता की रत्नेश होता? दुसरा तूच होता ना? आकाश आहे. तयार आहे ना आकाश? 1 2 3. सेकंड अटेम्प्ट शुरू. टीम साहेबाकडून मुझम्मिल खान. अरे थ्रो का केला? स्कोर 1-0-0. शेवटचा अटेम्प्ट आहे. मुझे तयार आहे? 1 2 3. ये बहुत दूर रह गया. स्कोर दुसऱ्या राउंड पर्यंत 1-0-0. म्हणजे आतापर्यंत JKCC अर्नाळा वरचढ आहे, लीड मध्ये आहे. शेवटचा अटेम्प्ट साठी तयार होतोय शेवटचा खेळाडू गौरव. तयार आहे गौरव? 1 2 3. रिव्ह्यू चेक केला जाणार आहे. रिव्ह्यू चेक केला जाईल. स्टार्ट पॉइंट, एंड पॉइंट, पहिल्यापासून सुरुवात करा.
पहिल्यापासून दोन शून्य शून्य झाला ना, ओव्हर झाला. सागरला चान्स द्यायचा असं. सागर कोण? रत्नेश मोर्या. चला या. त्यांची इच्छा आहे की तिसरा अटेम्प्ट व्हावा, म्हणजे हा शून्य न राहावा, एक एक तरी यावा. लेट्स सी. चल चेतन लवकर, बॉल ठेवायचा लवकर. हर्षद बॉल मागे ठेव. रिझल्ट येणं बाकी आहे अजून. अजून काहीतरी ट्विस्ट आहे. चला रत्नेश तयार. 1 2 3. बाउन्सर. शेवटी सागर. सागर तयार आहे. 1 2 3. ओ चला, फायनली अंतिम सामन्यात प्रवेश मिळवलाय यजमान संघ JKCC अर्नाळा. विकेट वरती नाही, विकेट वरती नाही, विकेट वरती नाही. लांब लांब. दोन्ही कडे टॉस साठी यायचा, दोन्ही कडे टॉस साठी.